ही बसवलेली माणसं आहेत हां आणि यांचा मोदींवर सगळा डोलारा आहे, हां तो कोसळला तर मग पुढे काही नाही यांच्याकडे. मग त्यात ते राज ठाकरे चुकीचं काय बोलले? हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा, हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे. स्वतः मोदी डगमगलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक राजकारण, स्वतः मोदी डगमगले आहेत, मोदी डचमळत आहेत. त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे. अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणतायत, सन्माननीय राज ठाकरे, की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते. कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही आहे भाजपच्या कोणत्याही. तसं नसतं. जर भक्कम आधार असता वैचारिक तर AIM बरोबर युती झाली नसती, काँग्रेसबरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या, माघार घेतली. रावसाहेब, ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे. पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे, जो या निवडणुकीत सतत उल्लेख होतो ब्रँड ठाकरे, तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू. ठीक आहे, फडणवीस म्हणाले. त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादाने. त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत. तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय, मग जेव्हा मोदी नसतील, अमरपट्ट्या घेऊन कुणी आलंय का? मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात मला सांगा जरा. शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते. जसे महात्मा गांधी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये. फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही. ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात, ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिलं, त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा, हे आश्चर्य. रावसाहेब, आणखी एक विषय आहे की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण डोंबिवलीमध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत नाही. याआधी जवळपास 21 उमेदवार इथे बिनविरोध झाले, त्यात शिंदे शिवसेना आणि भाजपचा समावेश. काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसतं आहे. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिलाय, माघार घेतली आहे निवडणुकीतून. नाही, ते याविषयी त्या भागातलं काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे. माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही आहे, मी त्याच्यावरती उत्तर देणार नाही. पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत, दबावाचे खेळ आहेत. कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही.